संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतची निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती मात्र रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आणि त्याचं जे काम आहे ते मात्र आता कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर इथं मतमोजणी कक्षाचं जे सेटअप उभारण्याचं काम सध्या ते युद्धपातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळतं. 5 टेबलांवरती हे मतमोजणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे मात्र या मतमोजणीकडे मात्र सर्व उमेदवारांचे मात्र लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. कणकवलीची हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून याकडे देखील पाहिलं जात होतं. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर मात्र 3 नगर परिषद आहेत, त्यामध्ये मालवण आहे, सावंतवाडी आणि वेंगुर्ला आहे, त्यांचीसुद्धा देखील मतमोजणी रविवारी देखील होणार आहे. आणि या मतमोजणीकडे मात्र संपूर्ण जे उमेदवार आहेत ते मात्र सर्व उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा आहे ती मात्र पणाला लागलेली पाहायला मिळते. सिंधुदुर्गामध्ये जर पाहिलं तर कणकवली ही जरा सध्या हाय व्होल्टेज अशी निवडणूक पाहायला मिळाली होती. त्यामुळे मात्र या निवडणुकीकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष विशेष असणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी देखील या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलं होतं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पालकमंत्री भाजपचे पालकमंत्री आहेत जे नितेश राणे आणि निलेश राणे असा देखील सामना देखील ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता. त्यामुळे या निवडणुकीने मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. मात्र जनता जी कौल जी आहे तर मात्र कोणाच्या पारड्यामध्ये देते हे देखील पाहावं लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण या निवडणुकीकडे मात्र या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.